पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम मार्क शुभवर्तमान अध्याय 1। मार्क शुभवर्तमान अध्याय 1। मार्क शुभवर्तमान अध्याय 1। बाप्तिस्मा करणारा योहान आणि त्याचा संदेश। बाप्तिस्मा करणारा योहान आणि त्याचा संदेश। देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या सुवार्तेचा प्रारंभ। यशाया संदेशाच्या ग्रंथात लिहिले आहे की पहा, मी आपल्या दूताला तुझ्यापुढे पाठवितो, तो तुझा मार्ग तयार करील। अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली ती अशी की प्रभूचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा। त्याप्रमाणे झाले। पापांची क्षमा होण्यासाठी पश्चातापाचा बाप्तिस्मा गाजवीत बाप्तिस्मा देणारा योहान रानात प्रगट झाला। तेव्हा सर्व यहुदिया देशातील लोक व सर्व यरुशलेमकर निघून त्याचकडे गेले आणि त्यांनी आपली पापे पदरी घेऊन यार्देन नदीत त्याचपासून बाप्तिस्मा घेतला। योहान उंटाच्या केसाचे वस्त्र पांघरीत असे, त्याच्या कमरेस कातड्याचा कमरबंद असे आणि तो टोळ व रानमध भक्षण करीत असे। तो घोषणा करीत म्हणाला, माझ्या मागून असा कोणी माझ्यापेक्षा समर्थ येत आहे की त्याच्या वाहनांचा बंद लावून सोडावयास मी योग्य नाही। मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने केला, तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करील। येशूचा बाप्तिस्मा। येशूचा बाप्तिस्मा। त्या दिवसात असे झाले की येशू गालिलातील नासरेताहून येऊन योहानाच्या हातून यार्देनेत बाप्तिस्मा घेता झाला आणि लागलेच पाण्यातून वर येताना आकाश विदारले आहे व आत्मा कबुतरासारखा आपणावर उतरत आहे असे त्याने पाहिले। तेव्हा अशी आकाशवाणी झाली की तू माझा पुत्र मला परमप्रिय आहेस, तुझविषयी मी संतुष्ट आहे। येशूची परीक्षा। येशूची परीक्षा। मग आत्म्याने त्याला लागलेच रानात घालविले आणि सैतान त्याची परीक्षा करीत असता तो अरण्यात 40 दिवस राहिला। तो वनपशूमध्ये होता आणि देवदूतांनी त्याची सेवा केली। येशू आपल्या कार्यास आरंभ करतो। येशू आपल्या कार्यास आरंभ करतो। योहान धरला गेल्यावर येशू गालिलात जाऊन देवाच्या राज्याची सुवार्ता गाजवीत असे म्हणाला, समय पूर्ण झाला आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे। पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा। प्रथम शिष्यास पाचारण। प्रथम शिष्यास पाचारण। नंतर गालिल समुद्राच्या काठी चालत असता त्याने शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया यास समुद्रात जाळे टाकीत असता पाहिले, कारण ते मासे धरणारे होते। येशूने त्यास म्हटले, माझ्या मागे या, म्हणजे तुम्ही मनुष्य धरणारे व्हाल असे मी करीन। मग ते तत्काळ जाळी सोडून त्याच्या मागे चालू लागले। नंतर तेथून काहीसे पुढे गेल्यावर त्याने जब्दीचा पुत्र याकोब व त्याचा भाऊ योहान यास तारवात जाळी नीट करीत असता पाहिले आणि त्याने त्यास तत्काळ बोलाविले। मग ते आपला बाप जब्दी याला त्याच्या चाकरांजवळ तारवात सोडून त्याच्या मागे गेले। कफरनहुमात एका भूतग्रस्ताला येशू बरे करतो। कफरनहुमात एका भूतग्रस्ताला येशू बरे करतो। नंतर ते कफरनहुमास गेले आणि लागलेच त्याने शब्बात दिवशी सभास्थानात जाऊन शिक्षण दिले। त्याच्या शिक्षणावरून लोक थक्क झाले, कारण शास्त्र्यासारखे नव्हे तर अधिकार संपन्न असल्यासारखे त्याने त्यास शिक्षण दिले। तेव्हा त्यांच्या सभास्थानात अशुद्ध आत्मा असलेला असा कोणी मनुष्य होता। तो ओरडून म्हणाला, हे येशू नासरेतकरा, आमचा तुझा काय संबंध? आमचा नाश करावयास आला आहेस काय? तू कोण आहे हे मला ठाऊक आहे, देवाचा पवित्र जन तो। येशूने त्याला धमकावून म्हटले,
उगाच राहा व याच्यातून निघ. तेव्हा अशुद्ध आत्मा त्याला पिळून टाकून मोठ्याने ओरडून त्याच्यातून निघून गेला. तेव्हा सर्व लोक थक्क झाले व एकमेकास विचारू लागले की हे आहे तरी काय? अशी ही नवीन शिकवण. हा अशुद्ध आत्म्यासही अधिकाराने आज्ञा करतो व ते त्याचे ऐकतात. ही त्याची कीर्ती लागलीच गालिलाच्या चहूकडल्या सर्व प्रांतात पसरली. पेत्राची सासू व इतर पुष्कळ जण यास येशू बरे करतो. पेत्राची सासू व इतर पुष्कळ जण यास येशू बरे करतो. ते सभास्थानातून निघाल्यावर लागलाच तो याकोब व योहान याचबरोबर शिमोन व अंद्रिया यांच्या घरी गेला. शिमोनाची सासू तापाने पडली होती. तिजबुशी लागलेच त्यांनी त्याला सांगितले. तेव्हा त्याने जवळ जाऊन तिचा हात धरून तिला उठविले व तिचा ताप तत्काळ निघाला आणि ती त्याची सेवा करू लागली. संध्याकाळी म्हणजे सूर्यास्त झाल्यावर लोकांनी सर्व दुखनाईतास व भूतग्रस्तास त्याचकडे आणले आणि नगराचे सर्व लोक दाराशी जमले. तेव्हा नाना प्रकारच्या रोगांनी पिडलेल्या अशा पुष्कळशा मनुष्यास त्याने बरे केले व बहुत भूतांना घालविले. त्या भूतांनी त्याला ओळखिले म्हणून त्याने त्यास बोलू दिले नाही. येशू प्रार्थनेसाठी एकांत स्थळी जातो व पुढे कफरनहूम सोडतो. येशू प्रार्थनेसाठी एकांत स्थळी जातो व पुढे कफरनहूम सोडतो. मग तो सकाळी मोठ्या पहाटेस उठून बाहेर गेला व अरण्यात जाऊन त्याने तिथे प्रार्थना केली. तेव्हा शिमोन व त्याचे सोबती त्याचा शोध काढीत गेले. तो त्यास सापडल्यावर ते त्याला म्हणाले, सर्व लोक आपला शोध करीत आहेत. तेव्हा त्याने त्यास म्हटले, जवळच्या मोठाल्या गावात मी उपदेश करावा म्हणून आपण दुसरीकडे जाऊ, कारण याच उद्देशाने मी निघालो. असा तो सर्व गालिलातील त्यांच्या सभास्थानातून उपदेश करीत व भूते काढीत फिरला. तेव्हा कोणी एक कुष्ठरोगी त्याचकडे आला व त्याच पुढे गुडघे टेकून त्याने त्याला अशी विनंती केली की आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण शक्तिमान आहात. तेव्हा त्याला त्याची करुणा आली आणि त्याने हात लांबवून त्याला स्पर्श केला व म्हटले, माझी इच्छा आहे, शुद्ध हो. तेव्हा त्याचे कुष्ठ तत्काळ जाऊन तो शुद्ध झाला. मग त्याने त्याला ताकीद देऊन लागलेच लावून दिले आणि सांगितले की पहा, कोणाला काही सांगू नको, तर जाऊन आपणास याचकाला दाखीव आणि त्यास प्रमाण पटावे म्हणून आपल्या शुद्धीकरणाकरिता मोशाने नेमलेले अर्पण कर. पण त्याने या गोष्टी पुष्कळ घोषणा करून अशी प्रसिद्धी केली की येशूला उघडपणे नगरात जाववेना, म्हणून तो बाहेर अरण्यात राहिला. तरी लोक चहूकडून त्याचकडे आले